आज दिवस 6वा आहे. तिथे मंडळवाली मेकअप करतात अख्खी. तिथे जास्त आम्हाला भीती कसली आहे, बिबटे भरपूर आहेत तिथेशी. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी आर्यन ग्रुप ब्लॉग्समध्ये. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होती देवळात, म्हणजे तिकडे मुक्काम करता वगैरे राहते आम्ही तिकडून सुरुवात होते. आज दिवस 6वा आहे आणि उद्या रात्री संध्याकाळी पोहोचू आम्ही. आता तुम्हाला सांगायला दाखवतो, म्हणजे बघते वगैरे काय करतात, दाखवतो साईड वगैरे सगळं काय काय करतात. माझी आंघोळ झाली, आता बाकी अर्ध्या जणांची बाकी आंघोळ दाखवतो. आमच्या मंडळाची काय करतात ते पण दाखवतो. तिथे मंडळवाली मेकअप करतात अख्खी. त्या तिथं आंघोळ आल्या, त्यांची आंघोळ नव्हती. ओके, तू तो 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 हा तिकडे करंदाची पण आंघोळ आली अजून. आता इथे अर्धी जण तर झोपलेत बघा, इथं पण झोपलेत. आणि इथं गरम पाणी घेतात सगळे. इथं गरम पाण्याची सुविधा पण आहे. किती काय करतात बघा गरम पाणी घ्यायला. यांची आता पाण्यासाठी किती धावपळ चालू आहे बघा. पाणी आणले गावात, पाणी आणलं त्यांनी. गरम पाणी घ्यायचं, पाणी संपला. तिकडे सगळे पाणी घ्यायचं आणि इथं काय करत बसला काय माहिती. दादा ओम साईराम. तुम्ही किती वाजता उठले आणि तुमचे आंघोळ वगैरे झाले का नाही? आम्ही बघा आता सकाळी 3:30 वाजता उठलेलो आहोत. आणि बघा साईबाबा सर्व अजून झोपलेले आहेत. सर्व पाणी घ्यायची गडबड चालू आहे. आंघोळ घ्यायची, पाणी मिळालं नाही अजून, पण धावपळ करतात पाण्यासाठी. पावसाळ्यात एवढी सुविधा भारी आहे. सर्व साईभक्तांना गरम पाणी भेटतोय. आणि अशी सुविधा कुठल्या पालखीमध्ये नाहीये गरम पाण्याची. आणि नियोजन पण एकदम पद्धतशीर आहे. एकदम आपले चेतन दापावाळे त्यांचं नियोजन एकदम पद्धतशीर आहे. त्यामुळं साईबाबा कुठला त्रास नाही, काही नाही. एकदम सर्व एकदम व्यवस्थित आहे. एकदम मस्त व्यवस्थित एकदम सुरळीत चालते. आता तुम्ही अध्यक्षाला काय म्हणणार आहेत? म्हणजे एवढं आयोजन केलं त्यांनी छान, खूप सुंदर. त्याच्याबद्दल तुम्ही अध्यक्षाला काय बोलतील? आम्ही सांगू इच्छितो, आमचं मंडळ आहे सायके दिवाणे, यांच्यातर्फे खूप खूप त्यांचं अभिनंदन. खूप आभार. आभार आभार अभिनंदन त्यांचा आम्ही खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला चांगलं अशी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेले नियोजन केलेले आहे. त्यांचं खूप 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 धन्यवाद. आणि आता तुम्ही किती वाजता उठले? आता आम्ही उठलो 3 वाजता. 3 वाजता नंतर गरम पाण्याची धावपळ होते. 3:30-4 वाजता पाणी घ्यायला, सर्वांना वगैरे करायला खूप वेटिंग करायला लागते, म्हणून लवकर उठावं लागतं गरम पाणीसाठी. आणि आजचा पुढचा प्रवास कसा करायचा, म्हणजे कसा होणार आहे? चंदनापुरी नाश्ता आहे, कमीत कमी 15 किलोमीटरवर. तिथून मग संगमनेर मध्ये दुपारचे जेवण आहे. आणि मग जेवण झाल्यानंतर पुढच्या प्रवासाला आमची वस्ती आहे त्याला निलवंडे पठाराला. मग तिथे आम्ही वस्ती करणार. तिथे बिबट्यांची जरा वावर तिथे जास्त आम्हाला भीती कसली आहे, बिबटे भरपूर आहेत तिथेशी. पूर्ण असं मालावर वस्ती आहे. बिबट्यांशी घाबरायचा नाही, बाबा सोबत असताना बिबटे आपल्याला काय करणार नाही. आम्ही घाबरत नाही जे, पण तिथे वावर जास्त असल्यामुळे जरा भीती वाटते. स्थानिक लोकांनी सांगितलं की बिबट्या. आणि आज आपल्याला किती किलोमीटर चालायचे टोटल? आज आपल्याला कमीत कमी 35 किलोमीटर चालायचे. 35. आणि उद्या म्हणजे उद्या आपण संध्याकाळी पोहोचू मंदिरात? नाही, आपण उद्या सकाळी कमीत कमी 15 ते 20 किलोमीटर सकाळी चालायचंय. दुपारपर्यंत आपण शिर्डी नगरीमध्ये पोहोचू आणि मंदिरात संध्याकाळी पोहोचू ना. मग हो, संध्याकाळी तेच बोलतोय मी. संध्याकाळी होईल दर्शन आपल्याला संध्याकाळी होईल बाबांचं. आणि मग तिथे निरोप समारंभ होईल. मग तो आपल्या परतीच्या प्रवासाला. आणि मग शिर्डीला पोहोचल्यावर आपल्या म्हणजे झोपायची व्यवस्था वगैरे त्याचा? ते सर्व अध्यक्ष आम्हाला शिर्डी संस्थांचे रूम वगैरे असतात. ज्याला राहायचंय तो राहू शकतो, आणि ज्याला जायचंय त्यांनी आपापल्या परतीच्या प्रवासाला निघून जायचं. मला भरपूर मोठा पॅकेज आमच्याकडे आहे, म्हणून आम्ही या कडावच्या पालखीमधून उद्या आपण नांदुरखीमध्ये आपलं जेवण असणार आहे दुपारचे. तिथे जेवण जेवण झालं का मग सर्व जेवढ्या भक्तांना जेवढी नवीन टी शर्ट मिळाली आहे, लुंगी किंवा टोपी, सर्व एकसारखे सर्व परिधान करतील. आणि मग तिथून खांद्यावरती घेऊन मग आम्ही मंदिरामध्ये बाबांची भेटी मंदिरामध्ये बाबांच्या भेटीला जाणार. वादत्राच्या तालावरती आम्ही
बाबांच्या तिथे गेल्यानंतर आमचा प्रवास संपणार. आता तुम्हाला तिघांना एक माझ्याकडनं प्रश्न आहे, तुम्ही तुमचा मेकअप केला, माझा मेकअप कोण करेल? आम्ही आमचे सर्व अंतरून पांघरून त्यामध्ये टाकून देतो आमच्या. चालेल साईराम, पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. तुम्हाला तुमच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट भाई. अजून पुढचे ब्लॉक करत चालू तुम्ही आमच्या इकडनं आता कुठं आलो काय माहिती, सगळी पुढे गेली, मी पण जातो आता. ओम साईराम. काका पाटील राहिलं, आप्पा महेशप्पा. आता चाललो पलत तिकडे मंदिरात थांबायचे आता. चला डोंगरची झाडाची बघा, तिकडे झेंडा लावला आणि तिकडे जायचं आपल्याला. आता कैलास दातावरती अगरबत्ती लावायला चाललंय. बोलत जा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलत जा. उतारे तिथं वरती झेंडा आहे तिथं. कुठं पण सांगते वरती बस बस तिथंच. लाव लाव लाव. आता गेला तो नाही, एवढं कठीणच वाटायला. तुम्हाला असं वाटतंय ना त्याला काय तो असं शक्ती कैलास हातकर वरून इकडे पुढे जरा दगडा उभं राहा. आवाज दे आदेश. हे जो फोटो काढतोय दगडावर उभं राहा. झूम कर फोटो काढतो व्हिडिओ आहे. ए कैलास जा पडलं काय हे पुढं. देवांची अशी असते होऊन जातो. अरे ये खाली. जय बाबा बल्लारदेव. ये मित्रांनो, आता आम्ही सकाळची आरती करून पुढच्या प्रवासात निघलोय. पालखी लय पुढे गेली, आम्ही लय मागे. आता सगळ्यांना विचार चालत तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही. सगळ्यांना घेतो इंटरव्ह्यू. चला पुढे जातो. 3 जण पुढे बाकी सगळं मागे. 3 जणांचं घेऊन मग मागे जाऊ. ओके, मागे बाकी जण तुम्ही पुढे. काही चालत तुम्हाला आता कसं वाटतंय सांगा. पालखी लय पुढे आणि आपण चालतो हलू. मग सांगा काय वाटतं तुम्हाला कसं. खूप आम्हाला चांगलं वाटतंय. सकाळचं वातावरण, निसर्गरम्य वातावरण, असं निसर्ग हिरवगार वातावरण, त्यामध्ये चालायला खूप आनंद वाटतो. आणि पालखीपर्यंत आपण कधी पोहोचू? 10-15 मिनिटात अजून महेशदा तुम्हाला कसं वाटतंय? एकदम चांगलं वाटतंय. आणि तुमच्या मते पालखीपर्यंत कधी पोहोचू? थोड्याच वेळ जाऊ. आता चंदनापुरीमध्ये आपला नाश्ता आहे. पाय दुखतात का तुमचं आता? नाही, पाय दुखतात हो, पण काय आहे, बाबांचा जो बोला आलेला, आपण बाबांच्या पदयात्रेला आपण चाललेलो आहे, त्यामुळे काय थोडाफार त्रास होतो, पण ते बाबा सांभाळून घेतात. बरोबर. चला ओम साईराम. ओम साईराम. आता तुम्हाला कसं वाटतं चालून? खूप बरं वाटतंय आणि हा माझा पहिलाच वर्ष आहे या पदयात्रेत. गडाव ते शिर्डी हा आमचा प्रवास आहे. बाई, मी तुम्हाला बघितलं तुम्ही कंटिन्यू चाललेत, माझ्यासारखं बसलं पण नाही, मी तरी बसलोय. त्यामध्ये तुमचा सांगा अनुभव, म्हणजे तिथपर्यंत स्टार्टिंग पासून. पहिलाच वर्ष आहे या पदयात्रेत आणि हा माझा 6वा दिवस आहे. ही पदयात्रा चालताना मला खूप असं बरं असं वाटतंय. चालतं. ओम साईराम. काय तुम्हाला कसं वाटतं चालत? मला तर खूप आनंद वाटतोय. मी जरा बाबांच्या विश्वास ठेवतो आणि चालतो. आणि पाय दुखतात का नाही? पाय तर मला दुखत नाही, बिना चप्पलने चालतोय. मला चप्पल चालतो त्रास होत नाही बाबांच्या आशीर्वादाने. मी आता पुढच्या मी तुम्हाला हे पण बघितलं, म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशीपासून बिना चपलीचे येतात, पायाला काही त्रास झाला नाही ना? त्रास काहीच नाही आला. आमचा बाबांचे आशीर्वाद काय झाले ना आम्हाला. चला ओम साईराम. ओम साईराम. आता आणि आता बघा आपण चंदनापुरी जे आपले ग्रामस्थ त्यांनी आपल्यासाठी नाश्त्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. तरी बाबा त्यांना सुख समृद्धी देवो, त्यांच्या परिवाराचा सांभाळ करू, असं मी बाबांपुढे आपण नतमस्तक होतो. आणि ओम साईराम. ओम साईराम. आता समीर काका, तुम्हाला कसं वाटतं चालून? आता आम्ही सकाळची पहाटेची आरती करून आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय. आम्हाला आनंदही खूप होतो आणि दुःखही खूप वाटतं, कारण आजचा 6वा दिवस आहे ना. उद्या आता आमचा शेवटचा दिवस आणि आम्ही परतीला जाणार. त्यामुळे आम्हाला खूप दुःख होते की आता आम्ही 8 दिवसाचा प्रवास करून घरी जाणार. त्यामुळं
आमच्या मनाला थोडीशी खंत वाटते का आता कुठेतरी आता आणि वर्षभर आम्हाला या गोष्टीची वाट बघायला ना वर्षभर. त्यामुळे आज आम्ही पुढच्या वर्षी पण अशीच आनंदात पालखी आमची साजरी करू. हीच आम्ही पुढच्या सर्व साई भक्तांना शुभेच्छा देतो. ओम साई. ओम साईराम. अजून एक प्रश्न अशी ही 8 दिवसाची मजा कुठे भेटेल का? म्हणजे तुम्ही अख्खी दुनिया दिवसामध्ये तुम्ही किती खर्च करा, लाखो करोड रुपये खर्च करा, तुम्ही शिमला मनाली उटी कुठेही जा, पण तुम्हाला ही पालखीची जी मजा आहे, हा आनंद आहे, हा जो कुटुंब परिवार आहे, ही अशी म्हणजे तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तुम्ही कुठेही जगात कुठल्याही पाठीवर जा, पण तुम्हाला अशी मजा कुठेही भेटणार नाही. ओम साईराम. एकनाथ आपण तुम्हाला कसं वाटतं झालं? बरं, फक्त बरं वाटतंय, अजून काही नाही वाटत. दादा काका ने पिंटू काका ना, पिंटू कैसा लग रहा है चल के अभी? एक नंबर लग रहा है. ओम साईराम. आता मी काय ना बोलू शकत भाई. पिंटू काका पानीपुरी बनते हा, एक नंबर पानीपुरी बनते. अभी इतना दिन बिजनेस नहीं चला, बोले तो 7 दिन का गैप हुआ, तो आपको कुछ लग रहा है क्या? नहीं, हमको कुछ नहीं लगता. हमको बहुत अच्छा लग रहा है. गैप हुआ तो कुछ भी नहीं लग रहा है बोल तो. हम तो हर वर्ष आने के लिए तैयार हैं. चले. ओम साईराम. ओम साईराम. माग पण 2 जण आहेत भाई, ते पण हळूहळू चालत येतात बोलत. ओम साईराम. काहीतरी सांगा ऑडियन्सला. खूप सुखाचा प्रवास चालू आहे. बाबांची पालखी चालू आहे. साई मला सकाळ. आणि तुम्ही सांगा काहीतरी. व्यवस्थित प्रवास झाला आतापर्यंतचा, एकदम सुखाचा प्रवास झाला. कुठेच कसं राहण्यात थोडी थंडी आहे, पण थंडीमध्ये पण दिवस सकाळचा निघून जातो, काही वाटत नाही. पहिला वर्ष तुमचा? भरपूर. तुमच्या पालखीत पहिला वर्ष आहे. आम्ही बदलापूरच्या पालखीत 15-16 वर्ष झाली आम्हाला कंटिन्यू असतो. पण ती पालखी आमची यावर्षी राहिली, इलेक्शन होतं ना, त्यामुळे नाही आलं जमलं. रिझल्ट आल्यानंतर मग आम्ही तुमच्या पालखीत आलो. तुमच्या पालखीत पहिला वर्ष आहे. आलं. ओम साईराम. आता इथे सगळी शेकोटी करतात, कोण दिसत नाही चेहरा धुल्ला मुळे, पण सगळी शेकोटी इथं विजयदा पाय टाकतो डायरेक्ट. विजयदा आता मोबाईल ठेवणार उतरायला तिकडे. विजयदा ठेव लवकर 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 ठेव. खुल्ला तर खुल्ला. अरे त्याला आता आम्ही चालून मध्ये चहाचा ब्रेक घेतलाय आणि आता मी चालत निघलो परत नाश्त्याच्या ठिकाणावरची. पालखी गेले पुढे आम्ही हाय माझं, आणि आता सगळी हायवरची चालतात बघा मंडळी. आता तुम्ही बोला, कसं हायवरची चालून तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे आता चहा पाणी वेळेला काय एनर्जी वगैरे आली का नाही? आता आम्ही सकाळी 5 वाजता आम्ही पालखी घेऊन निघालो होतो. त्यानंतर एक ठिकाणी आमचा आता चहा झाला, चहा बिस्किट झालेला आहे. आता आम्ही चहा बिस्किट करून आता थोडी आमच्यात एनर्जी आल्यानंतर आता आम्ही नाश्त्या ठिकाणी पुढे निघालेलो. आता आमची सगळी मंडळी पालखी घेऊन हळूहळू सगळी पुढे सरकत आहे. ओम साईराम. ओम साईराम. भाई आता आम्ही तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो. सगळी गेलीत पुढे दाखवतो सगळा आता हा ब्लॉक. सगळी गेलीत बा पुढे अर्ध्यानं इथे आहेत, अर्ध्यानं इथे आहेत, अर्ध्यानं माग आहेत. भालाल देव नाश्ता आहे, पावभाजी मस्त समजा काका. वर्षी कशी असत एकदम चालू करायला लगेच खाला. भूक लागलेली खूप, चालू केलं आम्ही खाला. इकडे उपाध्यक्ष बसलेत समजा काका. उपाध्यक्ष चैतन्य दादा उपाध्यक्ष आहेत. दादा उपाध्यक्ष. भूक लागली काय बोलणार नाही. तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता करून निघलोय पुढच्या प्रवासाला. चालत नाचण्याच्या पुढे भेटूया तुम्हाला पुढं. बाबा चाक्र वचन लिहिलेत, वाचून घ्या. वगैरे तिथं आशिष काकाने आम्हाला आईस्क्रीमची पार्टी दिली सगळ्यांना. सगळ्यांना आईस्क्रीम दिली. आम्हाला खूप छान वाटतं. आशिष दादाने आम्हाला आईस्क्रीम घातली खायला. काका तुम्हाला कसं वाटतं आईस्क्रीमची पार्टी दिल्यावर? नाही, साईबाबांचा प्रसाद म्हणून मी वाटला. पोरांची इच्छा, मन गरमीचे थोडंसं शांत व्हावं मन म्हणून आपला आईस्क्रीम दिली. अजून पालखी बद्दल काय बोला? पालखीचा अनुभव तसा भरपूर आहे. फक्त साई पालखी मन चांगलं ठेवून यावं साई भक्तांना. आणि आता 2 दिवस बाकी आहे, मग कसं वाटतं तुम्हाला? 2 दिवस म्हणजे आज शेवटची रात्र आहे.
शेवटचं मन थोडस हेलवतं कधी कधी, असं वाटतं बाबांचं दर्शन कधी घेणार. ओम साईराम. ओम साईराम. शिर्डीच्या रस्ते आम्ही चाललोय मस्त चेंज रस्ता करून बघायचं. पोल बिल लागले, शिर्डी चौल आले. मित्रांनो आता आम्ही जेवणाच्या लोकेशन वरती पोहोचलोय. मंदिर आहे, मंदिर आहे. आता आरती आल्या हातपाय धुतले आम्ही. आता आरतीला जातोय, तुम्हाला दाखवतो आरती. नंतर फोन चार्जिंग लावून येतो. नंतर जेवू नंतर झोपू एक तासाचं दाखवतो. महेश काका आणि विष्णू काका हातपाय धुतात बा. इथनं हातपाय धुवायला लागतात आरतीसाठी. हातपाय धुवा. मित्रांनो इथं आता आरतीची तयारी चालू आहे. आणि कुठले बा मंदिर आहे कलंकी देव. ओम साईराम. ओम साईराम. आम्ही दरवर्षी इकडे येतो आणि तुम्ही दरवर्षी आमची सेवा करता. एवढं म्हणजे जेवण वगैरे देतात. मग तुम्हाला कसं वाटतं? खूप छान होतं, खूप आनंद होतोय. तुमच्यासाठी सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते. एक अत्याधुनिक आनंद आम्हाला मिळतोय त्यामुळे. ओम साईराम. तुम्ही दरवर्षी आम्हाला एवढं म्हणजे मस्त एकदम छान छान जेवण बनवून देतात दरवर्षी. मग तुम्हाला कसं वाटतं? तुमचा अनुभव सांगा, अनुभव वगैरे सांगा. साई पालखीबद्दल सांगा काहीतरी. चांगलं वाटतं आम्हाला. आशीर्वाद भेटतो. जेवण बनवून तुम्हाला काय मिळतं? आमच्यासाठी तुमच्यासाठीच आशीर्वाद भेटतो आम्हाला जेवण केलं मग. धन्यवाद. आमचं काम आहे ना ते बरोबर आहे. जायचं बाबा करायची. आमचं पोट पाणी त्याच्यावर मग आम्ही त्याला हात जोडतो. आमचं दिवस बरं होतं ना. बरोबर आहे ते पण. आहे का नाही? आता तुम्ही काय बनवताय? आता आम्ही पुरी भाजी बनवली, पुरी भाजी बनवली. अजून काय काय बनवले? मसाले भात बनवला, पापड आहे, मटकी आहे, वांग्याची भाजी आहे. धन्यवाद. ओम साईराम. आम्ही दरवर्षी इकडे येतो. तुम्ही दरवर्षी आम्हाला जेवण देतात. मग तुम्हाला कसं वाटतं? तुमचा अनुभव वगैरे ते सांगा साई पालखी बद्दल. साई भक्तांना अन्नदान करणे आमचं सौभाग्य आहे. बाकी काय आनंद वाटतो, इच्छापूर्ती होईल. आणि तुम्हाला हे करून काय भेटतो? आत्मिक सन्मान भेटतो, आत्मिक आनंद भेटतो. आमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये आम्हाला अजून एक नवीन टप्पा गाठायला मिळतो. आता किती वर्ष आली तुम्ही सेवा करतात? ही माझ्या माहितीनुसार 10-11 वर्ष. धन्यवाद. चला तुम्ही अशीच सेवा करा आमच्या. धन्यवाद. ओम साईराम. ते मंडळी आता जेवायला बसले. भरपूर जण बसलेत, तिकडे पण बसलेत, इकडे पण बसलेत. अध्यक्ष साहेब बसलेत बघा, जेवतात. भरपूर बसलेत त्यांना. मित्रांनो आता आम्ही नाश्ता करून निघलो आणि नाश्त्यासाठी थांबलो. नाश्ता करून निघलोय आणि आज जिकडे वस्ती आमच्या तिकडे 4 बिबटे फिरतात. 4 बिबटे आम्हाला असं म्हटलंय. आता सगळ्यांकडनं विचारू, म्हणजे आमच्या मंडळामध्ये विचारू की बिबट्या आहेत तर बिबट्यांसाठी सोय काय केली तुम्ही झोपाची? म्हणजे पूर्ण ग्राउंड आहे ना, तो बिबट्यांची सोय काय करायची झोपायची? बिबट्या कसं पकडून जाईल का सांगू शकत नाही. बघून या बिबट्या असतील का नाही काय सांगण्यासाठी आमचा मंडळ आता उपस्थित आहे. तेवढं तुम्ही जाहीर करा. बिबट्यांची स्टोरी सांगते आमच्या मंडळात. समीर भावजा काकांनी लिपस्टिक लावले. आता महेश काका आपल्याला सांगणार आहे बिबट्यांची स्टोरी. 4 बिबट्यांची काय ती स्टोरी झोपण्या जागेवर. म्हणजे आम्ही असं समीर काकाची लिपस्टिक दिसली. एक होता राजा, समीर काका राणी, घरचे काय बरोबर संपली कहाणी. बल्लादेव लिपस्टिक लावले. आता विनाय आता इकडे लहान पोरांना बिस्किट देतात. बिस्किट आमची मंडळाची हेच खासियत आहे. आम्ही मुलं दिसलो रस्त्यावर मुलं दिसलं असे गरीब माणसं वगैरे, मग त्यांना खायला देत जातो. बिस्किट वगैरे जे असो ते, काही ना काय असो, चॉकलेट वगैरे असो ते पण देतो आम्ही. सगळ्या मुलांना देतो आम्ही. आमच्या मंडळाची हीच खासियत आहे. दादा आणि काका, तुम्हाला आता बिस्किट दान करून कसं वाटतंय? एकदम खूप मजा वाटलं, खूप आनंद वाटला. खूप असे आशेने येतात रस्त्याच्या मेळाला, साईरामवाले येतात, बिस्किट देतात, चॉकलेट देतात. त्यांना असं देऊन खूप आनंद वाटतं असं मला. आणि आता या वर्षीच्या पालखीमध्ये तुम्ही स्टार्टिंग पासून म्हणजे किती बिस्किट दिले असतील, किती लोकांना मदत केली असेल सांगा जरा. आता ते काय सांगता येणार नाही. आम्ही काय असं मोजून देत नाही याला त्याला.
तरी अंदाज तरी किती? रस्त्यामध्ये मुलं भेटतात, चॉकलेट असो, बिस्किट असो, आम्ही काही देतो. आमच्याकडे असेल ते आम्ही देतो. आम्हाला पण बरं वाटतं लहान 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 मुलांना मुलांना देताना. द्यायला. लहान मुलांना दिलं का जरा बरं वाटतं. साईबाबांची पण हीच इच्छा आहे वाटते मला. लहान मुलं कशी देवाघरची फुलं असतात. साईबाबांची पण ही इच्छा वाटते. साईबाबा परीक्षा घेतात तुमच्याशी की तुम्ही किती मदत करता लोकांना, किती नाही. तसे साईबाबा तुमच्यावर प्रसन्न झाले असं वाटतं मला. बरोबर आहे. बाबांना आमची मनापासून स्वागत आहे. त्या सगळ्या सुखात आनंदात ठेव. तुम्ही सगळ्या पुन्हा काही असं दुःख देऊ नको. आणि का खुश आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती खरे का नाही ती सांगा. माणसाला जेवढं भेटलं तेवढ्यात आनंद राहायला पाहिजे का नाही? कारण की आपल्याला जेवढं भेटलं तेवढं काही लोकांचं स्वप्न पण आहे. माणसाला जेवढं मिळतं ना, माणसाने त्याच्यातच आनंद मानावा. खाली म्हणजे असे नुसते हाव करून काही मिळत नसतं. जेवढं मिळतं ना त्याच्यातच आनंद मानायचा असतो. ओम साईराम. तर मित्रांनो, आता मुक्कामच्या जागेवर पोहोचलो, म्हणजे जिथे रात्री झोपायची तिथे पोहोचलोय. आणि उद्या आहे लास्टचा दिवस, म्हणजे उद्या आम्ही पोहोचू शिर्डीला या टायमाला. आणि इथं सांगू तुम्हाला बिबट्या प्रकार, म्हणजे इथं 4 बिबटे आहेत. सकाळपासून म्हणजे आल्यापासून इथं फटाकडे फोडायला घेतले. बिबट्या घाबरतो, येणार नाही ना म्हणून सकाळपासून आल्यापासून घेतले फटाके. 4 बिबट्या, 4 बिबट्या काय करतात आपल्या, काय ते करणार नाही. ते आरती सुरू झाले, मी इथं टेम्पोत बसलोय. कारण की थंडी वाजते ना, इथं गरम तरी होतंय म्हणून इथं बसलो नाही. आता इथं थोडाफार ब्लॉग एडिट करतो मी, आणि नंतर जेवायला जातो. जेवायला आपला गप झोपतो, कारण की झोप लागते म्हणून मी चालू आहे. आता ब्लॉग एडिट करतो आणि भेटूया तुम्हाला उद्याच्या लास्ट ब्लॉग मध्ये. आणि उद्या लय मजा येणार आहे. उद्या लास्ट दिवस सकाळी आमचा ग्रुप म्हणजे पालखी येणार आहे. सायकी दिवाणी ग्रुप पालखी येणार आहे. शंख पण वाजला, म्हणजे पालखी सुरू झाली, आरती सुरू झाली. आता उद्या लय मजा येईल ह्या ब्लॉग मध्ये. उद्याचा ब्लॉग नक्की बघा तुम्ही, कारण की उद्या लास्ट शिर्डी साईबाबा मध्ये दिसतील, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतील तिथून. कारण की आतमध्ये मूर्ती जिकडे तिकडे एंट्री नाही, म्हणजे फोन अलाउड नाही आतमध्ये, म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतील. मी सांगतो तुम्हाला. आणि बाकीचं म्हणजे लय मजा येईल उद्या, लय मजा बघा. आणि उद्या म्हणजे उद्याच्या ब्लॉग मध्ये मी हे पण दाखवणार आहे, इथली म्हणजे सकाळची परिस्थिती, म्हणजे लोक कसे पाणी घेतात वगैरे, गरम पाण्याची सोय वगैरे, कसे आंघोळ वगैरे करतात सकाळी दाखवतो. कुठं जातात कुठं नाही सकाळी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद, बाय.